श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या स्वामीभाव या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपली ही पहिलीच व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओला खूप प्रोत्साहन देईल अशी माझी आशा आहे. तर आज मी एक माझा स्वतःचाच अनुभव सांगणार तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. खूप अंगावर काटा येईल असा एक अनुभव आहे. तर हा अनुभव आहे मी जेव्हा प्रवासात होतो तेव्हाचा हा अनुभव आहे. जेव्हा 4-5 वर्षापूर्वी हा अनुभव घडलेला आहे. मी लहानपणापासूनच सेवेमध्ये होतो आणि आपल्या या आजच्या अनुभवाला सुरुवात करूया. मी प्रवासात होतो आणि दिवसभर पूर्ण प्रवास करत होतो आणि संध्याकाळची वेळ होती. तर आम्ही एका डमडममध्ये बसलो होतो. डमडममध्ये माझी आई, माझा भाऊ आणि मी आम्ही तिघंजणं होतो आणि अजून काही लोकं होती जिकडं-तिकडची. तर माझ्या पोटात खूप दुखायला लागलं. मी कोणालाच सांगितलं नाही कारण गाडी सुरू झाली होती आणि मी कोणाला सांगितलंसुद्धा नव्हतं की माझ्या पोटात गोळा यायला लागला आहे. माझ्या पोटात खूप दुखत होतं, खूप म्हणजे आता सांगता येणार नाही इतकं दुखत होतं की म्हणजे विचारच करायला नको. तर आमची गाडी खूप पुढे गेली. आम्ही घरात परतणार होतो त्यामुळे आमची गाडी खूप परत पुढे गेली होती आणि काय कळतच नव्हतं म्हणून मी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला. अगदी जोपर्यंत थांबत नव्हतं तोपर्यंत मी या मंत्राचा जपच करत होतो. तर मंत्र जप करत होतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा सारखा मंत्राचा जप करत होतो. स्वामी समर्थ मला वाचवा. माझ्या मनातल्या मनातच बोलत होतो. मी कोणाला सांगितलं नाही, बाहेर पडूनच दिलं नाही. माझ्या मनातल्या मनातच मी बोलत राहिलो. तर मला असा अंगावर काटा आला की एका बाजूला एक काका बसले होते. तर त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि हात फिरवला आणि म्हणाले, "झोप आली, झोप." मी झोपलो आणि माझ्या पोटातलं दुखायचं एकदम बंद झालं. मला एवढं माझ्या अंगावर काटा आला की हां, हे स्वामीच असतील आणि स्वामीच होते. मला स्वामींच्या रूपात मिळाले. तर हा माझा अनुभव खराखुरा आहे. माझ्या अंगावर घराला नंतर सांगितलं की माझ्या पोटात दुखत होतं. तर मला नंतर बरं वाटलं. मला नंतर काहीच त्रास झाला नाही. मला खूप त्रास होत होता तरी पण कोणाला सांगितलं नाही कारण आम्ही खूप पुढे निघून गेलो होतो तिथून. डॉक्टर वगैरे जवळ नव्हते, असं काही ठिकाण असं नव्हतं. त्यामुळे आम्ही खूप दूर गेलो होतो. तर माझा हा एक छोटासा अनुभव होता तो मी तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, याचा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि असंच आपण पुढच्या काही अनुभव तुम्हाला सांगत राहू. आणि जर तुमचेसुद्धा काही अनुभव सांगायचे असतील तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुमचे अनुभव आणि मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवेन. धन्यवाद.